तर मित्रांनो बघू शकता आपण जिथे आलोन मावशी आपली मच्छीवाली मावशी आहे. तिने चांगला मावशी माझ्या बहिणीचे पोरा घोडा पाहिजे. पॅन्टवाला बघू शकता आपली पोरा ही साईची पोरं आहेत ना. आणि इकडे आधी इकडे पुढे हे बघा कचुल्ली पोरं आहेत बारकी. तो कॅशोवाला दादा बघ आपला. मित्रांनो खरं सांगते तुम्हाला अशी ही छोटी छोटी पोरांची कलाकार आहे. मावशीसनी बहिणीचे मामा खरं सांगतोय. आणि कसं मावशीचं प्रेम आमच्यावर पण आहे. तर हाय मित्रांनो कसे आहात तुम्ही. चला बरे असेल. तुमचा आशीर्वाद आहे म्हणून आपण इथपर्यंत आहात. सगळ्यांचा प्रेम आहे म्हणून तुम्हाला काय बोललो गाय गरिबांसाठी घोडा फ्री माऊली. आणि मावशीने आपल्याला मच्छी घेऊन येते. बाबा माझे बहिणीचे पोराचं लग्न आहे. आपण त्यांना बोलतो ठीक आहे मावशी आणि रात पैसे घेतो 30-35 पण घेतो पण आपण गरिबांसाठी फ्री. मावशी बोलली मी 5,000 रुपये देईन. ठीक आहे मावशी नाही दिलंस तरी मी येईन. गरिबांसाठी मी फ्री. तुम्हाला तर माहिती आहे म्हणून असं नाही काय सगळेच करावर पैसे घेते. मावशीला बोलू तुला 5,000 जमतील का द्यायला. नाही दिलेस तरी चालतील. बघा माऊली पण बोलते. तर आपण आता चालून मावशीच्या शब्दावर का तर एखाद गरीबाच्या वर मजा करायची. चला तर मित्रांनो बघू शकता आपण जिथे आलोन मावशी आपली मच्छीवाली मावशी आहे. तिने चांगला मावशी माझ्या बहिणीचे पोरा घोडा पाहिजे. तसं आपण इथं आलो बघू शकता. आणि लवकर वाजलेला 9 वाजता आम्ही आलो. तसं आता वाजलं किती रे बाबा 12. नवरा निघला नाही देत नको निघून दे चला ठीक आहे. गरीबाच्याकडे पहिला जावाचा. तर तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांच्याकडे रास पैसा घेतो म्हणून मावशीची काय की मावशी सांगला तू काय मानधन करशील तो. आणि माऊली आला पण मी इथं माऊली घेऊन आलो तर मला एक वेगळाच वाटला. मी सगळं बँडवाला बघलं ब्रास बँडवाला बघलं. तुम्ही वाघिलची वाड्यांच्या बँडवाल्यांचे मी सांगलं काय 40 जण होतं ब्रास बँडवालं. मी त्यांचा वावा केला पण मला आज यो बँड बघला ना मी आमच्या वाटलं. बघा तुम्ही बँडवाला बघू शकता आपली पोरा ही साईची पोरं आहेत ना. आणि इकडे आधी इकडे पुढे हे बघा कचुल्ली पोरं आहेत बारकी. तो कॅशोवाला दादा बघ आपला. मित्रांनो खरं सांगते तुम्हाला अशी ही छोटी छोटी पोरांची कलाकार आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. आणि त्याही कसा बँड चालू केला आपण त्यांची जराशी मुलाखत घेऊ नंतर आपण येतो. दादा तुम्ही कधी बँड कसा चालू केला सांगा मला. डबे वाजायचो त्याच्यानंतर मी पियानो म्हणजे कोणत्या पप्पानी यांच्या म्हणजे काय पण असून द्या. पण बघा जे आपली पोरा घरात डबरी वाजवतात ना त्यातून ते निघलेले आहेत. म्हणजे त्याला ऍक्च्युली खरं सांगते ते पोरा आवरा आनंद मला बघल्यावर आवरा आनंद व्हायचा. मी गरिबांसाठी मी पहिला मी काय बोललो. आणि ही पोरा आवरी माऊलीचे फॅन आहेत ना काय त्या इथं पाठवत नव्हती सोडली माऊलीची. तुम्हाला खरं सांगतोय आम्हाला जसा माऊलीला तुम्ही सपोर्ट देता ना असा या पोरांना सपोर्ट द्यायचा. जाऊ दे आपली पोरा कुठेतरी चालली. भले त्यांचा छोटासा बँड आहे पण ते आवरा वाजवताना मोठ्या मोठ्या सुपाऱ्या मारल्या. भले पैसे कमी पण बाहेरला गेलेत. कुठं बाहेरला कुठे गेलो तुम्ही मुंबई कल्याण बघू शकता. आणि गावाची जी पालखी आहे ना ते वाजवतात. ते सांगताना सकाळी 5 वाजता तर पालखी वाजवतात. याला हिंमत लागते पोरांची. म्हणजे बारूकशी पोरा दिसतात पण बघा तुम्ही ना. आता आपण त्यांना सांगू तुम्ही सांगशू त्या गाण्यावर माऊली नसू. अरे माऊली व असं तुम्ही प्रेम देता असा या पोरांवर ठेवा बारूकले. कारण आपण आपल्या पोरांना पुढे नेवायला पाहिजे. आणि ते पण कॉलेज पण करतात. पण 10वीला आहे आता एकदम 10वीला आहे. 10वीच्या नंतर म्हणजे त्यांचा ते सांगतात ना आम्ही 60-70% काढतोच. अभ्यासाला पण ती चांगली पोरं आहेत. आणि साईच्या तुमच्या बँडाचं नाव काय एक दंत बँड बघू शकता तुम्ही. कधी पण पोरांना सपोर्ट साधा आणि कधी पण त्यांना त्यांचा काय रेट जास्त नसतंय. तुम्ही कधी त्यांना सपोर्ट द्या कारण आपले पोराही या करून द्या ना. असंच आता त्यांना गाणी मारायला सांगू.
जिच्या गावात गेलाय नवऱ्याच्या मावशीने घोडा गेलाय आणि ती मावशी म्हणजे आमचीच मावशी आहे ना. मावशीची फरमाईश होती माऊलीच घोडा मिळला पाहिजे तर माऊलीच आलाय. पण मावशीने सांगला 9 वाजता घरा इथं ये मांडवान. आम्ही 9 वाजता आलो तरी मावशी आधी वेळी नाही काय रे पोरांनो. आता आमची काय चुकी आहे तुम्ही सांगा. चला ठीक आहे आपण दैसरला जावायचं आहे आणि जिथे गावात असंच प्रेम राहू दे आमच्यावर. आणि तुम्ही बघा माऊली आपला तुमचा सगळा प्रेक्षकांचा घोडा आहे ना. तुमचा प्रेम आहे म्हणून आम्ही इथपर्यंत. माऊलीला चांगला पंखा मारतो शपूट हलवी. माऊलीला चांगला खांद्यावर 2 पाय उचलून राहा 2 पाय. माऊलीला चांगला भाकरी भोज तर ते ताल्यामध्ये नाचणार. माऊलीला चांगला बालदीसारखा उभा राहा तिथे परत उभा राहणार. तर असा तुमचा सगळा प्रेक्षकांचा प्रेम राहू द्या ना. तुमच्या मुलं आम्ही इथपर्यंत आहो. आता आपण पुन्हा नाचवायची सुरुवात करू. 8 वाजवायला सांगू दादांना. तर मित्रांनो बघू शकता आपण आलो जित्याला मावशीसनी बहिणीच्या भावांना मामा खरा सांगतोय. आणि कसं मावशीचं प्रेम आमच्यावर पण आहे. मावशीचं प्रेम आमच्यावर पण आहे. मावशी मच्छी घेऊन येते पण तिचा माहेर घर आमचा घर म्हणजे मावशी घरी भेटत आहे एकदम म्हणजे कसं असतं माहिती का. आमच्याला घरी येऊन हक्कांती आमच्या घरी येईन आम्ही त्यांच्या घरी जाणार. म्हणा त्यांच्या पोरांची इच्छा होती माऊलीच घोडा मिळला पाहिजे मावशीच्या पोराला असं प्रेम आहे आमच्यावर. आणि खरं म्हणजे जिथे गावाचं पण प्रेम आहे त्याच्यामुळे आता परत मावशीची शब्दावर नाचू कारण आता नाचली तर चालून आपण. पण मावशीची इच्छा होती ना त्यांच्या पोराची का माझ्या मावशीच्या पोराला माऊलीच घोडा पाहिजे. ते सगळेच कर पैसा नसतंय काहीतरी माणुसकी असते. देवाच्या कृपेने तुम्ही रास प्रेम दिला युट्यूबला इंस्टाला फॅमिलीने सगळ्या फॅमिलीने आपल्याला मदत केली त्याच्यामुळे आपण इतका धाव. आणि माऊली तुमचा सगळ्यांचा आहे. मावशी मला बोलली माझ्या बहिणीच्या पोराला माऊलीच घोडा पाहिजे तर आम्ही माऊली घेऊन आलो ना. आता नाचू इथून दैसरला जाईल त्यांना बोललो मी येऊ मावशी आपल्याला तिकडे नको गावातच नाचव पण नाचव. तर आता त्यांच्या दारापासून मावशी नव्हती तरी नाचला ना मावशी
आता परत मामांचे आणि मावशींचे समोर पुन्हा एकदा आपण बँड वाजवायची सुरुवात करतील पोरा, नाचाची सुरुवात करू. मित्रांनो बघू शकता आपण पहिला गरीबाची घरी गेलो तरी मान असता नवरदेव आता उतरलाय गाडी बसून चाललाय मावशीचे शब्द वाढून मावशीच्या बहिणीच्या घरी असून मामा मी आपल्याला मानपान केलेलं आहे काय असेल त्या नारळाचा बघा तुम्ही यालाच बोलताना महत्व करा सांगते त्यांनी नवऱ्याचा मानपान घोड्याचा पण केला आमचा पण केला जो आहे तो असाच आमच्यावर प्रेम राहू दे गरीबाच्या घरी पहिला जावं लक्षात ठेवा ना मी सांगते नाही पहिलेच असेल मानपान आम्ही नारळावरतीच आहे पण मावशीचे शब्द मावशींच्या घरची माणसंही आपला पाहुणचार चांगला केलाय माऊली बघू शकता माऊली बघू शकता माऊली आवरा तुमचा सगळ्यांचा प्रेम आहे जित्या गावाला आलो मला 2 माणसं बोलली दादा मी फॅन फॉलोअर करतो तुम्हाला आता हे पण दादा चाललेला कुठं कारखान्यात आणि तुम्ही त्याची तोंडाशी ऐका कारण प्रत्येक जण माझा लाल बोलू शकत नाही तेवढा तुमचा प्रेम आहे माऊली म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत दादा काय बोलला तुम्ही आता आम्ही रोजच्या त्याचे व्हिडिओ रोजच्या पडतात आम्ही ते पण बघतो त्याच्या आणि रोजच्या लाईक फॉलोवर्स आणि लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा बघा असं प्रेम आहे तुमचं आणि दादा म्हणा तिथं बोलला मी तुम्हाला फॉलो करते तुमचा व्हिडिओ सगळ्या बघते असाच तुमचा युट्यूबला आम्हाला इंस्टाला युट्यूबला प्रेम पाहिजे